श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। हरि जय जय नवनीरदस नवनीत प्रिय नवनीरदस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय नवल विनोद विहारी जय 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 राम जय जय राम। शरणागत दीना चरणी चरणी ने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम जय पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजणी 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 तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव माधव बरमा तो हा माधव बरमा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे
सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ माय माझी कृपाळू माय माझी कृपाळू माय माझी कृपाळू दयाळू हो मज लागे दयाळू हो मज लागे दयाळू हो मज लागे माय माझी कृपाळू कष्ट तोसी
पुन्हा एकदा चिंतामणी देवांची रचना आपल्या समोर ठेवली आहे आणि त्यांनी माय माझी कृपाळू असं गणेशाला म्हटलंय. इथे माय शब्द वापरणं, आई हा शब्द वापरणं, याच्यामध्ये एक गूढ अर्थ असतो. आईचं फक्त वात्सल्यच असतं असं नाही. काही वेळेला आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी ती कठोर सुद्धा होते. कृपाळू आणि दयाळू असे दोन वेगळे शब्द का वापरावेत? कृपा करणं इथपर्यंत कृपाळू शब्द असतो, पण दयाळू शब्दामधला जो प्रमुख शब्द दया आहे, या दया शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे म्हणजे दया. या अर्थी चांगलं केलं तर आपल्या अपत्याची पाठ थोपटणारी आणि चुकलं तर धोपटणारी. कृपाळूच फक्त शब्द वापरला की चुकलात काय, बरोबर आलात काय, कृपाळू. पण अशी नुसती ही माय कृपाळू नाहीये, ती अशा तऱ्हेनं दयाळू आहे, वेळ प्रसंगी कठोर होते. आणि आणखीन एक त्यातला अर्थ असा की आमच्यावर जे आध्यात्मिक अनुग्रह करतात, आध्यात्मिक कृपा करतात, अशा सद्गुरुनाथांना आपण माऊली म्हणतोच, यात संशय नाही. पण आध्यात्मिकच कृपा करीन, बाकीची कृपा करणार नाही, असं एक वेळ एखादे गुरु म्हणतील, आई नाही म्हणणार. तू माझ्याकडे काय शिकायला आलास? योग साधना. विषय बंद. तुला योग शिकवला. आता ह्या योगाचा योगायोगाने किंवा वियोगाने काय तुझं वाटोळं करायचं असेल, माझा त्याच्याशी संपर्क नाही, माझ्या क्लासचं नाव सांगू नको, विषय बंद करा. पण असं आईच्या बाबतीत नाही होत. मी तुला फक्त डबा भरून देईन, तो डबा जो कोणी तुझा हिसकवून घेतला, मला नाही माहिती बाई, ते तुझं तू बघ, तुझं तू मिळव, तुझं तू खा, नाही तर उपाशी मर. अशी कृपाळू आई नसते. ती वेळ प्रसंगी डब्यामध्ये द्यायच्या 56 भोगांपैकी 10 कमी करेल, 4च पदार्थ देईल, पण पदर खोचून उभी राहील. कोण मेला तुझा डबा हिसकवतोय बघते गे. डबा हिसकवणाऱ्यापेक्षा आईची शारीरिक शक्ती फार असेल असं नाही, पण मनाची जी तयारी आहे, कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही थराला जाऊन माझ्या पोराचं रक्षण करीन आणि त्याला उद्या शिकवीन, गधाड्या असं वागत जा. प्रत्येक वेळेला आई म्हणून रडू नको. वाघिणीचा पोर आहेस तू, वाघाची डरकाळी फोडायची, अंगामध्ये ताकद ठेव. पण हे आईनं एखाद्या वेळी वाघाच्या पिल्लाला शेपटीवर पाय देऊन ओरडायला लावल्याशिवाय नाही जमत. अशी सर्वार्थाने कृपाळू आणि दयाळू अशी ही आमची गणेश माऊली आहे. हे गणेश पुराण आपण इतके दिवस ऐकतोय, याचं कारणच ते आहे. मुळामध्ये आपल्यासाठी भगवंतानी किती कष्ट घेतले याची आपण जाणीव तर करून घेतली पाहिजे. अरे हे सगळं आपल्याला मिळण्यासाठी पूर्वजांचे, पूर्वसुरींचे एवढे कष्ट आहेत, म्हणजे मग आपण मिळालेल्या गोष्टीचा दुरुपयोग करत नाही, त्याची किंमत नाही, त्याचं मूल्य कळलं पाहिजे. अलीकडच्या इंग्रजी भाषेत जसं म्हणतात, त्याची कॉस्ट नाही, त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे. एखादं छोटंसं हातरुमालासारखं कापड असेल, याची कॉस्ट म्हणाल तर 25 रुपयाला मिळेल, पण माझ्या बाबांनी माझी आठवण ठेवून मला पाठवलं, ही त्याची जी व्हॅल्यू होते, ही 25 रुपयात बसत नाही हो, 25 लाखात बसत नाही. तसं मला जे आरोग्य मिळालं, मला जो सगळं सुंदर देह मिळाला, मला जे सगळं सुंदर घर मिळालं, मला जो सगळं सुंदर देश मिळाला, सुंदर परिसर मिळाला, मी जो इतका निर्धोकपणे माझी अध्यात्म साधना करू शकतो,
या सगळ्यासाठी या भगवंतानी किती कष्ट घेतलेत याची जरा जाणीव ठेवणं आणि या जाणीवेमुळे त्यांच्यापाशी कृतज्ञ असणं, एवढी तरी माणुसकी दाखवायला हवी हो. देवाना काय, त्यांनी विश्व निर्माण केलंय, त्यांना भागच आहे हे करणं, काही उपकार नाही करत. अरे अरे अरे, असं ही विचित्र माणसं बोलू शकतात. म्हणून तर त्यांना विचित्र म्हणतात. त्यांचं कोणी चित्र घरात लावत नाही त्यामुळे. असो, पण गणेशांनी घेतलेले जे अनेक अनेक कष्ट आहेत, त्या अनेक कष्टांचीच यादी गेले 10 दिवस आपण वाचतो आहोत. एवढे अनंत कष्ट मायबापांनी घेतले. आता किमान उद्या गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस येणार, विसर्जन करताना सांगितलं पाहिजे, यातली काही कामं आम्ही घेतलेत वाटून, पुढच्या वर्षी याल तेव्हा सांगतो, दिस 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 हॅज बीन डन. काही इंग्लिश येत नाही का आपल्याला? सा सा ग म ग म ग सा सा ग म ग म ग म ग सा सा ग म ग सा द म ग म ग सा. महाराजांचे शब्द फार छान आहेत. कष्ट तोसी भारी दीना कारणे. काय आहे, कष्ट करणारे खूप असतात, पण सत्ताधीशांसाठी कष्ट करणारे खूप सापडतात. संपत्तीचे अधीश असतात, त्यांच्यासाठी कष्ट करणारे खूप सापडतात. दीनांच्यासाठी मनापासून आपणहून कष्ट करणारा सहसा बघायला मिळत नाही. म्हणून तर असा कोणी पाहिला की आपण सुद्धा म्हणतो, कसा देवासारखा आला, कसा देवासारखा. अहो, अनेक श्रीमंती मिळण्याच्या संधी समोर उपलब्ध असताना अशा बाजूला केल्या आहेत आणि दीनांच्यासाठी वाटेल ते कष्ट करायला तयारी दाखवली आहे. फार प्रसिद्ध दृष्टांत आहे महाराज गोकर्ण महाबळेश्वराचा, ज्यामध्ये त्रेतायुगातला तो सगळ्यात महाभयानक असलेला शक्तिशाली रावण, जो समजत असा होता की पुण्य करून स्वर्गात कशाला जायचं, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंक. तिच्या कीर्तीचा सागर लहरी, तिच्या कीर्तीचा सागर लहरी, नादविती डंका. हा हा हा, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, उभया उपजल्या या जलधीतुनी, उभया उपजल्या या जलधीतुनी, या लंकेचे दासी पदतरी, या लंकेचे दासी पदतरी, कमला घेईल का. स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, ही लंका, ही लंका. त्या रावणाने आपल्या मातेला पाहिलं, ती भगवान शिवांची मृत्तिकामय शिवपिंडी करून पूजा करत होती. सहज विचारलं, आई का असं करतेस? म्हणाली, याच्यामुळे कैलास लोक प्राप्त होतो. असा कैलास मिळवण्यापेक्षा मी जातो हिमालयामध्ये, कैलास उपटून इकडं घेऊन येतो. काय काळजी करतेस? आपल्या शक्तीचा अवाजवी गर्व असल्यामुळे असलेली बुद्धिमत्ता व्यर्थ झाली. रावण काय हा अबुद्धिवान नव्हे, अतिशय बुद्धिवान, पण शक्तीचा गर्व आणि अहंकार एवढा की विवेक राहिला नाही. गेले भगवान शंकरांच्या कैलासापासून गदगदा 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 हलवायला सुरुवात केला तो कैलास.
भगवान शिवांच्या बरोबर आपली ओळख आहे का हो? आहे. आपण काही मागितलं तर ते देतात का हो? देतात. पण तरी सुद्धा त्यांना न विचारता उचलून घेऊन जायची इच्छा होणं, यालाच राक्षसी मनोवृत्ती म्हणतात. काय शंकरांना विचारायचंय? गदगदा कैलास हलवतोय, आणि जेव्हा भगवंतानी कैलासाचं वजन वाढवलं तेव्हा मात्र हात अडकले आणि सागमग सागमध गमग सागमदनी साधनी दमग मग. हात अडकल्यानंतर मग मात्र पठ्यानी अत्यंत काकुळतीला येऊन प्रार्थना केली, कैलास राणा राणा कैलास राणा राणा कैलास राणा, हे शिवचंद्रमौळी हे शिवचंद्रमौळी, फणेंद्र माथा भृगुडी झळाळी झळाळी, कैलास राणा हो कैलास राणा हो कैलास राणा. कारुण्य सिंधू रे कारुण्य सिंधू रे कारुण्य सिंधू रे सिंधू रे सिंधू रे कारुण्य 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 सिंधो भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, रे कैलास राणा हे कैलास राणा कैलास राणा कैलास राणा, शिवचंद्रमौळी कैलास राणा कैलास राणा. नमः पार्वती पदे हर हर महादेव. भगवंत प्रसन्न होऊन उभे राहिले. काय पाहिजे रे रावणा, काय एवढा आटापिटा लावलायस? मला कैलास पाहिजे. मूर्ख आहेस. अरे तुझ्यासारखा एवढा तपस्वी नुसता एक डोंगर इकडून उचलतो आणि एक डोंगर तिकडे ठेवतो, अशी का कामं करणार आहे? अरे तुला मी माझी तेजस्वी असलेली शिवपिंडी प्रदान करतो, ज्याचं नाव आत्मलिंग असं आहे. याची 3 वर्ष पूजा करशील तर असे अनेक पर्वत तुलाच निर्माण करता येतील, अशी दिव्य शक्ती प्राप्त होईल. मात्र एक अट लक्षात ठेव, जो बरी न पावसी तुझी नगरी, तो बरी न ठेवी भूमीवरी. 3 वर्षे पूजा करी तूच ईश्वर होशील. जा. असं वरदान प्राप्त झाल्यानंतर रावण असा काही आनंदाने निघाला. वा 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 वा, सगळं जग जिंकलं. पण नारद मुनींना काळजी वाटली. नारदांनी ही सगळी गोष्ट ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेवांना बरोबर घेऊन विष्णूंच्याकडे गेले. विष्णूंना सांगितली, आता रावणाशी युद्ध करून सुद्धा ती आत्मलिंग नावाची शिवपिंडी नाही मिळवता येणार. बरं, ही शिवपिंडी जर लंकेत जाऊ दिली, याची पूजा जर 3 वर्ष झाली, तर हो ह्या रावणाची शक्ती किती वाढेल. आत्ता त्याची शक्ती सीमित आहे, तरी सुद्धा भारतवर्षामधल्या अनेक आश्रमांवरती तो तोळधाडी पाठवतोय. आश्रमाच्या नगरवासी जनांना सुद्धा कच्चं खाऊन त्यांची हाडकं फेकून द्यावीत आणि त्या हाडांचे डोंगर व्हावेत, अशी भयान कृत्य करणाऱ्या राक्षसांना हा सातत्याने सांभाळतोय, संरक्षण देतोय. हा खडगयुद्धानेही सज्जनाला त्रास देतो, गदायुद्धानेही सज्जनांना त्रास देतो, चापबाणाने सज्जनाला त्रास देतो. आता जर पर्वत नावाचं अस्त्र त्याला मिळालं तर केवढ्याला पडेल ते, काय करावं? आणि अशा वेळेला गणेशाला प्रार्थना केली आहे. मोरया मोरया
तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल कोटी. आता आपल्या अभंगाची ही ओळ येणार आहे. का किती कष्ट तोस रे आमच्यासाठी, किती कष्ट तोस वेड्या. गणेशाला जेव्हा ही सगळी वार्ता समजली तेव्हा त्यांनी 2 डाव तयार केले. लक्षात घ्या, ही बुद्धिमत्तेची खरी कसोटी आहे. एकच डाव नाही करायचा. हा फसला तर दुसरा तयार पाहिजे. असा विचारच केला नव्हता, असं चर्चासत्र नाही घ्यायचं आपल्याला उद्या. माझा दुसरा विचार तयार होता. नारदा, तुम्ही रावणाच्या मार्गात जायचं. सायंकाळ होत आहे. आत्ता संध्याकाळचं शिवपूजन झालं पाहिजे अशी त्याला जाणीव द्यायची. शिवपूजन करण्यासाठी त्याला ती शिवपिंडी कोणाच्या तरी हातात द्यावी लागेल. ती तुम्ही स्वतः सांभाळायला घ्यायची. कारण पूजेपूर्वी देहशुद्धी किंवा हातपाय धुवून तरी येणं आवश्यक आहे. आणि एवढं हातात शिवपिंडी घेऊन करणं शक्य नाही. तुम्ही सांभाळण्यासाठी शिवपिंडी घेतलीत की ती ठेवून द्यायची आणि सांगायचं, ती जिथे ठेवू तिथे कायमची चिकटेल, हे मला माहीत नव्हतं रे, असं सांगून शिवपिंडी भारताबाहेर जाऊ द्यायची नाही. ठरलं. पण नारद म्हणले, समजा हा प्लॅन फसला तर सेकंड प्लॅन तो फक्त मला माहिती आहे. सगळे प्लॅन सारखे उघड करून नाही सांगायचे. आपण पहिलं कार्य तर करा, नंतर बघतो मला जे करता येईल ते. आणि अशा रीतीनं ते नारद मुनी त्या ठिकाणी गेले. हरी नारायण नारायण नारायण. आणि पाहिलं रावणाने, बापरे, नारद आले म्हणजे बहुतेक आपल्याला काहीतरी घबाड मिळालं याची बातमी फुटली का काय. असो, टाळू याला. काय नारदा, कसं काय? तुझ्या भल्यासाठी आलो रे बाबा. माझ्या अरे, तुला एवढी चांगली शिवपिंडी मिळाली आहे, त्याचा आज पहिलाच दिवस आहे आणि संध्याकाळी शिवपिंडीची पूजा झालीच पाहिजे असं शास्त्र आहे. आता तू घाईघाईनं लंकेपर्यंत जाण्याचा प्रयास केलास तर सायंकाळचा समय उलटून जाईल आणि तुझ्या उपासनेच्या पहिल्याच दिवशी तुझ्या व्रताचा क्षय. बरोबर नाही रे. ती शिवपिंडी मी सांभाळतो. तू छानपैकी हातपाय धुवून ये, पूजा कर, जा लंकेमध्ये. म्हणजे नारदा, जमायचं नाही. तुम्ही भजनाचे नादी आहात. तुम्ही जो पिंडी सांभाळायला घेतली आणि भजन करण्याच्या नादात ती खाली ठेवली तर माझे पंचायत होईल. कारण ती जिथे ठेवू तिथे कायमची चिकटणार आहे रे नारदा. अरे देवा, जे मला माहीत नाही असं म्हणायचं ठरलं होतं. यांनी आधीच सांगितलं, पहिला प्लॅन फसला. म्हणून गणेश पुरीमध्ये नव्हते राहिले, नारदांच्या मागोमागच आले होते. थोडं अंतर ठेवून थांबले होते. काय होतंय पाहू. पण रावणाने विचार असा केला, नारद नको, पण कोणी या ठिकाणी गुरं चारण्यासाठी गुराखी वगैरे आला, त्याच्या हाती शिवपिंडी देईन, हातपाय धुवून येईन, शिवपूजा करीन, लंकेत जाईन. नारदा, तुम्हाला काही देणं मला जमायचं नाही, मर्जी तुझी. तसे नारद अस्वस्थ झाले होते. काय गणपती करणारे देव जाणे. नारायण 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 असं करत निघून गेले. आणि इथे मात्र भगवान गणेशांनी अक्षरशः गुराख्याचं रूप आणि अनेक आपल्या मायेनं गायी गुरं तयार करून हाल्या करत तिथे आले. मला सांगा, खांद्यावरती कांबळ घेऊन, हातामध्ये घोंगराची काठी घेऊन गुरांच्या मागं पळत येणं, एवढ्यासाठी का आम्ही गणेशाला बोलवलं? एवढ्यासाठी का गणेशाला बोलवलं? पण एकदा लेकराचं रक्षण करायचंय, मग सगळ्या अर्थाने करायचं. मग याही रूपामध्ये आले. रावणाने त्यांना बोलवून घेतलं. याहो म्हणले, या या, किती छान दिसताय, किती छान बोलताय, किती छान गुरं राखताय. अशी स्तुती ऐकल्यानंतर ते म्हणतात,
तुम्ही माझी जी स्तुती करता याच्यात अडलाच हरी पाय धरी मग गाढवाचा, तुम्ही काय तसे मज म्हणता बाळगुणाचा, मी बाळगुणाचा. अडलाच हरी पाय धरी मग गाढवाचा, तुम्ही काय तसे मज म्हणता बाळगुणाचा, मी बाळगुणाचा. गोड गोड बोलून या काम करून घ्या, गोड गोड बोलून या काम करून घ्या. संपताच काम मला मोकलून द्या, संपताच काम मला मोकलून द्या. गरज सरो वैद्य मरो न्याय जगाचा, गरज सरो वैद्य मरो न्याय जगाचा. तुम्ही काय तसे मज म्हणता बाळगुणाचा, मी बाळगुणाचा, मी बाळगुणाचा. अडलाच हरी पाय धरी मग गाढवाचा, तुम्ही काय तसे मज म्हणता बाळगुणाचा, मी बाळगुणाचा, मी बाळगुणाचा. अरे पोरा, बरच बोलतोस की रे. तरी शेवटी गयावया करून ती शिवपिंडी सांभाळायला दिली आणि त्या गुराखी वेशात असलेल्या गणेशानं ओट घातली. मला जे हे जड व्हायला लागलं तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. 3 हाकात नाही आलात हे खाली ठेवून निघून जाईन, मग माझी चूक नाही. हो म्हणा, हे महत्वाचं आहे. माझी चूक नाही हे मान्य करून रावण गेला. आणि काय मौत झाली आहे पहा. गणेशानं अट एवढीच घातली, मी 3 हाका मारीन, पण 3 हाका मारण्याच्या मध्ये अंतर ठेवीन असं काही ठरवलं नाही. ते ठरलेलं नाही हे रावणाच्या लक्षात आलं नाही. आपल्या बुद्धिमत्तेनं चकित करून टाकलं त्याला. आणि जरा रावण दूर गेल्याबरोबर हाका मारल्या. रावण महाराज 1, रावण महाराज 2, रावण महाराज 3. तुम्ही आणि तुमचं नशीब दोघं गेलं खड्ड्यात. आता शिवपिंडी ठेवली, थम पळून गेले. रावणाने ती शिवपिंडी उचलायचा खूप प्रयत्न केला, त्याला ते शक्य नाही झालं. त्या पिंडीचा आकार मात्र पिळवटल्यामुळे गायीच्या कानासारखा झाला. आणि तेव्हापासून त्या तीर्थक्षेत्राला नाव मिळालं गोकर्ण महाबळेश्वर. म्हणजे महाबळेश्वराचं ठिकाण, शिवशंकरांचंच ठिकाण, पण आकार कसा? गायीच्या कानांसारखा. गोकर्ण महाबळेश्वर असं ठिकाण तयार झालं. आता नारद मुनी त्याला विचारतात, गणेशा, काय रे, समजा हीच बुद्धिमत्ता तू रावणासाठी वापरली असतीस तर तुला केवढं प्रचंड संपत्ती धन मिळालं असतं, महाप्रचंड. तू फक्त रावणाला सांगायचा अवकाश, रावणा तुला काय पाहिजे शंकरांच्याकडून, मी त्यांचा मुलगाच आहे, मी बाबांकडे रदबदली करतो, तुला हवं ते तुला मिळवून देतो. 40% माझी. अहो नुसती टक्केवारी 60-40 केली असती तरी अख्खी सुवर्णाची लंका होती, त्यापेक्षा दसपट सुवर्णाची गणेशपुरी करता आली असती. पण रावण पैसे द्यायला तयार आहे, स्वतः प्रचंड सधन आहे. तेव्हा हीच बुद्धिमत्ता रावणासाठी का नाही वापरलीस रे गणेशा? आम्हा दीनांच्यासाठी वापरलीस, आम्हा ऋषी लोकांच्यासाठी वापरलीस, आमच्यासारख्या सज्जनांच्यासाठी वापरलीस. आम्ही सारे सज्जन काय देऊ शकणार तुला? काय देऊ शकणार? 21 दुर्वा वाहू, जमलं तर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवू, 10 दिवस तुझा उत्सव करू, दर चतुर्थीला तुझं स्मरण करू. यापेक्षा काही फार करता येण्यासारखी शक्ती नाही रे आमच्याकडे. मग आम्हा गरिबांच्यासाठी, आमच्यासारख्या दीनांच्यासाठी का रे कष्टलास?
त्याला उत्तर आहे महागणपतींचं, फार गोड आहे उत्तर. ते म्हणाले बुद्धिमत्तेचं हेच तर लक्षण आहे, सात्विक बुद्धिमत्तेचा हाच तर संदेश आहे. वेळ प्रसंगी दुर्योधनाची पक्वान्न नकोत, विदुराकडच्या कण्या खायला लागल्या तरी चालतील, पण आपण नेहमी सत्याची पाठ राखण केली पाहिजे, न्यायाची पाठ राखण केली पाहिजे. आणि खरंच आज आपल्या बुद्धिमत्तेनं वकिलांच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून न्यायाच्या बाजूनं उभा राहून अतिशय संकट झेलणारे जे अनेक विद्वान, जे अनेक सज्जन आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे त्यांचे सर्व कुटुंबीय, सगळे समाजातले बांधव, या साऱ्यांचं मोठं कौतुक आहे बरं. का? सत्याच्या पाठी उभं राहायला कोण जात नाही हो. आपली तिजोरी भरा, आपले पैसे भरा, याच्या मागे सगळे जातात, पण आई असं नाही करत ना. आईच्या ममतेनं गणेशानं जे केलं तो आदर्श त्यांनी आपल्या समोर दिला. अनेक जण त्याचा आज आदर्श पाळतायत, म्हणून काही प्रमाणात का होईना देशात न्याय नावाची वस्तू आपल्याला बघायला मिळते. न्याय नावाच्या एका गोड परिसरात आपल्याला फिरायला मिळत आहे. हा गणेशाचा आदर्श घेऊन जर सगळे 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 अधिकाधिक भक्त सत्याच्या, न्यायाच्या, सज्जनांच्या बाजूनं अशा तऱ्हेनं संघर्षाला उभे राहायची तयारी झाली, तर मग जो गणेशाला आनंद होईल. काय मजा आहे पहा. चिंतामणी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी मागताना कृपाळू दयाळू म्हटलं, पण दया कर, कृपा कर असं नाही म्हणत बसले. ते म्हणाले तुझं नामच मला दे, त्या नामाची साधना करून मला ही शक्ती संपन्नता अशी दे की अनेकांना असंच कृपाळूपणे, दयाळूपणे अनेक दुःखातून मुक्त करता येईल. असं ते देवत्व मिळवण्यासाठी मला ते नाम दे, अशी प्रार्थना पूर्वपद्यात आहे. महाराज माय माझी ही कृपाळू, माय माझी ही कृपाळू, माय माझी ही कृपाळू, दयाळू हो मज लागे, दयाळू हो मज लागे, माय माझी ही कृपाळू, माय माझी ही कृपाळू, माय माझी ही कृपाळू. मंगलमूर्ती मोरया. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया आणि मग गणेश पुराणातल्या गणेश आख्यानाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज
महाराज की जय. गेले 2 दिवस आपण महोत्कट विनायकाची कथा ऐकतो आहोत. ज्या कथेमध्ये जे 2 राक्षस आहेत त्यांचं नाव देवांतक आणि नरांतक असं आहे. खरं त्यांना राक्षस कसं म्हणावं, ते तपस्व्याच्या घरात जन्माला आलेली मुलं आहेत. पण वाईट संगतीमुळे किंवा त्यांच्यावर पुरेसा संस्काराचा पगडा न बसल्यामुळे ते परकीय संस्काराच्या जाळ्यात सापडले आणि परकीयांचं सहाय्य घेऊन भारतावर राज्य केलं. अर्थात भारतातल्या महत्वाच्या अधिकार पदांवर परकीय माणसं येऊन बसली आणि देशाची अमर्याद लूट झाली. या संकटातून दूर करण्यासाठी आदिती आणि कश्यप यांनी तप केलं आणि महोत्कट विनायकांचा त्या ठिकाणी जन्म झाला. महोत्कट विनायकांना सर्व शास्त्रामध्ये प्रवीण केलं आणि आता यांना त्यांच्या कार्यासाठी योग्य ते रणांगण उपलब्ध करून देणं आवश्यक होतं. काय आहे, पुराणामध्ये या ज्या कथा असतात ना, याच्यामध्ये यांची वय फार लहान सांगितलेली असतात. एखाद्या वेळी ती खरी पण असतील, पण आपल्यालाच कसं तरी त्रास होतो. म्हणजे महोत्कट विनायक या त्यांच्या महत् कार्यासाठी घरातून बाहेर पडले आणि नरांतक देवांतकाशी झुंज करायला सिद्ध झाले तेव्हा ते 8 वर्षाचे होते असं पुराण सांगतं. आपल्याला कसं तरीच वाटतं, कारण आपल्या स्वतःचा इतिहास आणि आपल्या परिसरातल्या अनेकांचं निरीक्षण या सगळ्यांनी 8 वर्षाच्या वयात यातलं काही जमण्यासारखं नाही हो. पण असं वाटून नाही घेऊ आपण आपल्या फुटपट्टीनं हिमालयाला का मोजावं. मग असंच गणित मांडायचं असेल तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पण नाही लिहिता येणार. हेच गणित मांडायचं असेल तर वयाच्या 5व्या वर्षी ध्रुवासारखं विष्णूचं दर्शन कधीच नाही मिळणार. तेव्हा इथलं वय महत्वाचं नाही. बरं, समजा फारच वाईट वाटत असेल तर ते 18 वर्षाचे आहेत असं धरून चालायला हरकत नाही. आपण आपल्या कायद्याने संज्ञान करून पुढे जाऊया. पण तरी सुद्धा इतक्या कोवळ्या वयामध्ये काशीनगराच्या राजाबरोबर त्याच्या मुलाच्या विवाहासाठी आलेले कुलपुरोहित या नात्याने त्या महोत्कट विनायकाने काशीनगरामध्ये प्रवेश केला. मार्गामध्ये अडचण आली होती, तो धूम्राक्ष नावाचा सैन्य नायक संपवला. त्याची 2 मुलं मनू आणि जघन होती. त्यांना सर्व सैन्यासह संमोहनास्त्राने निद्रिस्त करून शांतपणे गणेश निघून गेले. आणि काल आपण इथपर्यंत पाहिलं की काशीनगरामध्ये स्त्रियांची फौज उभी करून अष्टसिद्धी आपल्या सैन्यामध्ये साक्षात सेना नायिका म्हणून उभ्या करून त्यांना आपल्या नरांतकासमोर आणून त्याला चक्रावून टाकला, भांबावून टाकला आणि त्या भांबावलेल्या अवस्थेचा लाभ घेत नरांतकाचा पुरा निपात झाला. आणि यानंतर सगळ्या नगरांनी ठरवलं, आता सगळ्या घराघरांमध्ये आपण या गणेशाचा काही ना काही पाहुणचार करावा, काही ना काही त्याला आपल्याकडून अर्पण करावं. ज्याला त्याला वाटे रे, ज्याला त्याला वाटे, ज्याला त्याला वाटे. या बातो बाळ आपुल्या घरी, या बातो बाळ आपुल्या सदनी, ज्याला त्याला वाटे, ज्याला त्याला वाटे. ज्याला त्याला वाटे, यावा तो बाळ आपुल्या
सदनी आपुल्या सदनी ज्याला त्याला वाटे ज्याला त्याला. माझ्या घरी गणेशानं यावं आणि पूजा स्वीकारावी हो, पूजा स्वीकारावी. पूजा पूजा स्वीकारावी हो, पूजा स्वीकारावी. पूजा स्वीकारावी, पूजा स्वीकारावी. घ्यावे ते भक्ष भोज येवोनी ज्याला त्याला वाटे वाटे ज्याला त्याला वाटे ज्याला त्याला वाटे. अरे या पातो पाड आपुल्या सदनी, या पातो पाड आपुल्या सदनी 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 ज्याला त्याला ज्याला त्याला ज्याला त्याला. मंगलमूर्ती मोरया. ओ सगळ्या नगरामधल्या श्रीमंत लोकांनी काय तयारी केली होती. हाय 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 हाय. काशी राजाच्या राजवाड्यापासून आपापल्या घरापर्यंत मखमलीच्या पायघड्या, त्याच्यावरती अशी गुलाबाच्या पाकळ्यांची पखरण. आले गणपती की त्यांच्या समोर नुसती फळ फळावळ. आपण नव्हतो हो तिथे, इथं काय मजा आली असती. हा फळे खा फळे, काय मजा. एवढे फळं काय, काजू काय, बदाम काय, आबा बाबा बाबा. पण गणेशानं सगळ्या नगरीतल्या श्रीमंतांच्या बरोबरीनं गरिबांची पण जी जाण ठेवली त्याच्याबद्दलचा तपशील आपण पाहतोय. आपल्याला कल्पना आहे त्या दोघांची, शुक्ल आणि विद्रुमा. हे जे जोडपं होतं ते गरीबातलं गरीब हो, गरीबातलं गरीब. सगळ्यांची अगदी पक्की नोंद. पण या शुक्ल विद्रुमाच्या घरी गेलं पाहिजे असं गणेशाला वाटलं. याचं कारण, या युद्धाच्या काळामध्ये या कुटुंबानं दारिद्र्य असताना ही जी मदत केली होती ती फार महत्वाची होती. त्या घरामधली जी उपासना होती ती खूप मोलाची होती. अहो, एवढी उपासना करून कुठे देवानी आपल्याला काय दिलंय? गरिबीतच मरायला लागतंय, जाऊ दे उपासना, असं नाही केलं. धनाचे अनेक मार्ग उपलब्ध असताना कधीही अधर्माकडे दृष्टीही टाकली नाही. यांचा विचार करायलाच हवा. काय असतं, जेव्हा असं प्रचंड मोठं सामाजिक कार्य उभं राहतं, त्याला जे श्रीमंत असतात ते लाख लाख रुपये देतातच, त्याची आवश्यकता असते, ते मिळतं. पण एखाद्या श्रीमंतानी ज्याचा 10-20 कोटीचा टर्नओव्हर आहे
अशा माणसाने 10 लाख देणं, आणि जो रोजचा हातगाडी चालवून चालवून घाम गाळून बिचारा कसा बसा पोट भरतो, अशा माणसाने 10 रुपये काढून देणं, याच्यामध्ये कॉस्ट वेगळी असेल, व्हॅल्यू खूप मोठी आहे. कॉस्ट कमी असेल, त्याची व्हॅल्यू समजणं. तसा हा शुक्ल आणि विद्रुमा हे दोघंही अत्यंतिक निष्ठावानपणे भक्ती करतायत म्हटल्यानंतर सगळे त्यांच्या वस्तीतले विचारतात, समजा गणेश नाही आले तुमच्याकडे तर आम्ही काय मार्गात उभे राहू, ते रथात जाणारच आहेत. असं दर्शन घेतलं तरी आम्हाला दर्शनाचा आनंद आहेच, आणि त्या मंगलमूर्तीच्या नामाने आम्हाला त्याचा नित्य सहवासही आहे. त्यामुळे उगाच काही वेडा हट्ट आणि आग्रह करायला आम्ही बसलो नाही. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ रे, मंगलमय मंगलमय नाम तुझे सतत गाऊ रे, मंगलमय नाम तुझे सतत, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ रे, परमात्माचे तो हर, परमात्माचे तो हर, सिद्धी विनायक सुंदर परमात्माचे तो हर, सिद्धी विनायक सुंदर, ध्याती जासुर मुनिवर ध्यान लागू दे, वंदित जासुर मुनिवर ध्यान लागू दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे रे. काशीच्या राजाच्या राजवाड्यापासून शोभायात्रा निघाली. शिंगाचे आवाज सुरू झाले, नगाऱ्यांचे आवाज सुरू झाले. सारी जनता रस्त्याच्या दुतर्फी कोणी इकडे कोणी इकडे आपल्या हातातली फुलं गणेशावर टाकण्यासाठी सिद्ध झाले. आणि गणेशासारखा मोहोत्कट विनायकासारखा कोवळा अवतार त्या रथामध्ये उभं राहून प्रत्येकाला मनापासून वंदन करत होता. बाबांनो, तुम्ही सगळे गण सिद्ध आहात म्हणून आम्ही गणनायक. पूजा नेहमी जिंकणाऱ्या सेनानीची होते, पण कार्य सगळ्यांचं असतं ना. तो बिचारा सगळ्यांना वंदन करतोय. आणि मार्गात जाता जाता काही मंत्र्यांच्या घरी, काही श्रीमंतांच्या घरी थोडा 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 आदर सत्कार, पाहुणचार घेत अशीच स्वारी पुढे चालली आहे. एक भाग्य होतं, मोठी माणसं शहरामध्ये आली आहेत तर त्यांना फिरवायच्या वेळेला गरिबांची वस्ती दिसायलाच नको असा रूट नव्हता ठरवला. सुदैवाने त्यांना सारं काही समजू दे, सगळ्यांना दर्शन मिळू दे असाच मार्ग घेतला होता. आणि त्या शुक्ल विद्रुमा जिथे राहतात त्या गरिबांच्या वसाहतीच्या समोरच्या रस्त्यातून रथ जात असताना मोहोत्कट विनायकाने आग्रहपूर्वक थांबवला. थांबा थांबा म्हणाले. अहो इथं थांबायचं नाहीये, शेड्यूल मध्ये नाहीये ते आपल्या. म्हणजे ते शेड्यूल राहू दे तुमच्या खिशात. आता माझ्या दृष्टीने हे दोघं फार महत्वाचे आहेत. आणि साक्षात मोहोत्कट विनायक स्वतः रथातून उतरून खाली येऊन त्या शुक्ल गरीबाचा हात हाताशी धरून, चल 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 तुझ्या घरी चल. का तू तांदूळाची पेच केलीस ना, माझ्यासाठी केलीस ना, मग मला कधी देणार, शिडी झाल्यावर. अशा बालकासारखं बोलून त्याच्या घरी गेले. सगळे जण डोळे विस्फारून पाहतात. हे सगळं फोटो काढण्यासाठी नव्हे, हा, मनापासून या सगळ्यांच्या बद्दल अशी कणव आहे. त्याची गरिबी हा एक विषय झाला, पण त्याची उपासना, त्याचं सत्याचरण, आणि याही गरिबीमध्ये समाजाच्या राष्ट्राच्या साठी आपलं स्वतःचं काही ना काही योगदान, या त्रिविध पुण्याईनं
यांच्या घरी जाऊन गणेशानं त्यांचा सत्कार स्वीकारला नव्हे, त्या मुक्कामापासून पुढल्या मुक्कामापर्यंत आपल्या रथातून बरोबर नेला त्याला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण महत्वाचं लक्षात घ्या, गणेशाने जी अनेक कार्य केली आहेत, लोकोत्तर कार्य केली आहेत, उच्च कार्य केली आहेत, त्यातल्या एका कार्याबद्दल आज फार गहनतेनं बोललाच पाहिजे. मगच भैरवी म्हणूया, भैरवी म्हणूया. पण त्याच्या आधी या विषयावरती गडद चिंतन केलं पाहिजे. आणि ते म्हणजे महिलांचं सैन्य उभं केलं, मोठं कार्यच आहे. राजाला आत्मविश्वास दिला, तेही मोठं कार्य आहे. नरांतकासारख्या राक्षसाचा निपात करून दाखवला, तेही मोठं आहे. आणि गरिबांचा सन्मान केला, हेही मोठं कार्य. पण तसंच आणखीन एक मोठं कार्य, जे गणेश पुराणातलं कार्य दुर्दैवानी कोणी फार मनावर घेतलं नाही, ते फार मनावर घेणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे या राक्षसांनी राक्षसच कसे चांगले आहेत हे संस्कार करण्यासाठी काशी नगरात शिक्षण केंद्र चालवली होती. ती बंद पडली पहिली गणेशानं, प्रकर्षाने जाऊन बंद पडली. अहो, एकाच नगरामध्ये भगवान शिवांची पूजा, विष्णूंची पूजा, गणेशाची पूजा आणि या महाविष्णूंच्या, या ब्रह्मदेवांच्या, या सगळ्या देवांच्या सगळ्या संस्कृतीला सतत शिव्या घालणारी, सातत्याने त्याचा विरोध करण्यामध्ये पुण्य मानणारी जर शिक्षण संस्था मूर्खासारख्या चालू ठेवल्या, तर आज तुम्हाला काही काळ संघर्ष करून काशी नगराला दुःखमुक्त करता येईल, संकटमुक्त नाही करता येणार. पण पुढचे शत्रू ह्याच्यातच जन्माला यायचे आहेत. तेव्हा शिक्षण संस्थांवरती कडक नजर. आणि त्याही पेक्षा याच्यामध्ये आपल्या संस्कृतीच्या विरोधात काही शिकवलं जात नाही ना. आणि असं जर शिकवलं जात असेल तर इथे व्यक्ती स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या विरोधात जाणाऱ्या काही गोष्टी येणार असतील तर हा राष्ट्रद्रोह करणारा आहे, अशा संपूर्णपणे कडक इशारा घेऊन या शिक्षण संस्था गणेशाने बंद केल्या आहेत. आणि म्हणून जे विजय मिळालेत ते त्याच्या पुढे किमान 500-500 वर्ष टिकलेत. तुमचे आमचे विजय काल होतात आणि परत 5 वर्षांनी विचार करायला लागतो की विजय नावाची वस्तू कुठं बघितली होती. हे का कमी होतात? आम्ही फांद्या छाटायचा प्रयत्न करतो, मुळावर संस्कार कसे होत आहेत याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि एवढ्यासाठी राष्ट्रद्रोह, राज्यद्रोह हेच मोठं आहे असं जर शिक्षण व्यवस्थेत कुठे शिकवलं जात असेल तर ते उघडकीला आणणं, त्याच्यावर कारवाई करणं आणि ते बंद करणं आणि हे प्रजेनं असं करण्यासाठी राजाला भाग पाडणं, हे गणेशाच्या चरित्राचं अनुकरण आहे, हे गणेशाच्या चरित्राचं अनुसरण आहे. कारण प्रजासत्ताक राष्ट्रामध्ये प्रजा हाच राजा आहे. आणि राजा यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ आईसारखा करायचा असतो, बापासारखा नाही, आईसारखा करायचा. त्याच्या चांगल्यासाठी कोणत्याही थराला जाऊन आपल्याला कडक निर्णय घेता आले पाहिजेत. आणि ही ताकद भगवंताच्या उत्सवाने, भगवंताच्या नामाने, भगवंताच्या उपासनेने सगळ्यांना मिळावी, अशी चिंतामणी महाराजांची प्रार्थना या ठिकाणी आपण केलेली आहे. माय माझी कृपाळू, माय माझी कृपाळू, माय माझी दयाळू हो मज लागी, दयाळू हो मज लागी. कष्ट तोसी भारी दीना कारणे, दीना कारणे, दीना कारणे, कारणे. माय माझी कृपाळू, माय माझी कृपाळू, दया